हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आजपासून आपण जी आपली जावा लँग्वेजची सिरीज स्टार्ट केली होती ती कंटिन्यू करणार आहोत. आज आहे आपल्या जावा लँग्वेज सिरीजचा व्हिडिओ नंबर 2, ज्यामध्ये आपण आज जावा प्रोग्रामचं पूर्ण स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्यामध्ये आपण जावा डेव्हलपमेंट किट म्हणजे JDK, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे जावा रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे JRE, जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे JVM, हे सर्व एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत थेअरी एक्सप्लेनेशन सोबत. प्लस आपण कमेंट्स इन जावा हे सुद्धा आज पाहणार आहोत एकदम प्रॅक्टिकली VS कोडवर कोड करून. सो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट पण आपलं जावा प्रोग्राम स्ट्रक्चर बघूया. सो पहिल्यांदा अ, जेव्हा बी आपण जावाचा प्रोग्राम रन करतो त्या अगोदर आपल्या सिस्टममध्ये ह्या गोष्टी इन्स्टॉल असतात. म्हणजे आपल्या जेव्हा बी तुम्हाला जेव्हा प्रोग्राम रन करायचा असेल तेव्हा तुम्हाला JDK नावाची एक गोष्ट असते ती इन्स्टॉल करावी लागते तुमच्या सिस्टममध्ये. कारण JDKचा अर्थ होतो जावा डेव्हलपमेंट किट. सो ज्यावेळेस आपण कोणता बी कोड एडिटर असू, लाईक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट लाईक VS कोड असेल, इंटेलिजंट IDE असेल किंवा कोड एडिटर असेल ज्याच्यावर आपण कोड लिहितो आणि कोड रन करतो. सो आपण कोड लिहितो, कोड रन करतो, पण डिफरंट लँग्वेजेससाठी आपण ज्यावेळेस कोड लिहितो त्याचं एक काहीतरी असे बाय डिफॉल्ट काहीतरी सॉफ्टवेअर असतं किंवा बाय डिफॉल्ट त्याचे काहीतरी फाईल्स असतात, ते डाउनलोड करावे लागतात जेणेकरून आपण त्या लँग्वेजचा कोड रन करू शकतो. तसेच जावा लँग्वेजमध्ये जावा डेव्हलपमेंट किट JDK असतं, ज्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जावा डेव्हलपमेंट किटमध्ये अशा जावा लँग्वेजची बाय डिफॉल्ट फाईल असतात. त्यामध्ये जावा लँग्वेजचे आपले जे सर्व फाईल्स लागतात जावाचा कोड रन करण्यासाठी ते असतात. तो जेव्हा आपण ते इन्स्टॉल करतो तेव्हा ते जावा डेव्हलपमेंट किटमध्ये ज्या जावा लँग्वेजच्या ज्या फाईल्स असतात ते आपल्या कोडमध्ये आपल्या सिस्टममध्ये येतात, जेणेकरून आपण जावा डेव्हलपमेंट किटचा JDKचा कोड रन करतो त्यावेळेस आपल्या ह्या जावा डेव्हलपमेंट किट JDK मध्ये या सर्व फाईल्स येतात आणि त्या आपण ज्यावेळेस रन करतो त्यावेळेस आपला कोड पूर्णपणे रन होतो. बिकॉज आपण जावा डेव्हलपमेंट किट JDK आपल्या सिस्टमवर इन्स्टॉल केलंय. त्याचा फायदा असा होतो की आपण जेव्हा बी कोड रन करू त्यावेळेस आपला कोड रन होतो. का रन होतो कोड? तर जावा डेव्हलपमेंट किट आपण आपल्या सिस्टमवर इन्स्टॉल केले, कारण जावा डेव्हलपमेंट किट मध्ये सर्व फाईल्स असतात त्या गरजेच्या असतात आपल्या जावा लँग्वेजचा कोड रन करण्यासाठी. सो जावा डेव्हलपमेंट किट आतमध्ये काय असतं? जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. सो आपण आता पहिले जावा रन टाइम एन्व्हायरमेंट बद्दल पाहूया. सो जावा रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजे JRE इज यूज टू रन जावा ऍप्लिकेशन. सो जावा रन टाइम एन्व्हायरमेंटचा वापर जेव्हा ऍप्लिकेशन रन करण्यासाठी होतो. कारण हे नाव पण इंडिकेट करते रन टाइम एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, काहीतरी रन करण्यासाठी यूज होतो, म्हणजे जावा ऍप्लिकेशन रन करण्यासाठी यूज होतो. जावा रन टाइम एन्व्हायरमेंट आतमध्ये जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे JVM आणि जावा डेव्हलपमेंट किटच्या आतमध्ये जावा कंपायलर. सो आता आपण फर्स्ट जावा कंपायलर बद्दल पाहणार आहोत. सो जावा कंपायलर काय आहे? सो चला पाहूया. सो जावा कंपायलर, जावा सी म्हणजे जावा कंपायलर कंपाइल्स दी सोर्स कोड म्हणजे ऍक्च्युअल जावा कोड अँड कन्वर्ट्स इट इनटू दी बाईट कोड. सो जावा कंपायलर आपला जो ऍक्च्युअल जावाचा कोड आहे, जो आपण VS कोडवर जावाचा कोड लिहितो त्याला कंपाईल करतं, त्याला कन्वर्ट करतं बाईट कोडमध्ये. सो सपोज आपण इथं बघू शकता आपला आणि आपल्या ह्या जावाच्या कोडमध्ये जो आपण ऍक्च्युअल जावाचा कोड लिहिला ह्यो आपला ऍक्च्युअल जावाचा कोड आहे आणि ह्या ऍक्च्युअल जावाच्या कोडला एका बाईट कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम जावा कंपायलर म्हणजे जावा सी करतो. बाईट कोड काय असतो? बाईट कोड म्हणजे डॉट क्लास अशा नावाने तो कोड सेव्ह होतो, ती फाईल सेव्ह होते. सपोज इथं बघा कमेंट्स डॉट जावा हा आपला ऍक्च्युअल जावा कोड आहे, तर ह्याची बाईट कोड काय असणार? कमेंट्स डॉट क्लास. सो कमेंट्स डॉट क्लासने एक बाईट कोड तयार होतो. हे कधी होतं? जेव्हा जावा कंपायलरच्या मदतीने आपण ह्या आपल्या जावा कोडला रन करतो, कंपाईल करतो म्हणजेच रन करतो. तेव्हा रन केल्यानंतर परत एक बाईट कोडची फाईल तयार होती, ती फाईल मे कमेंट्स डॉट क्लास असते. म्हणजे बघा ही आपली ऍक्च्युअल जावा कोड आहे आणि ऍक्च्युअल जावा कोडला ज्यावेळेस आपण कंपाईल करतो, रन करतो, ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल जावा कोडला कंपाईल करतो, रन करतो, त्यानंतर एक वेगळी बाईट कोडची फाईल बनते. ती बाईट कोडची फाईल जी बनती ना ती डॉट क्लास ह्या एक्सटेन्शननी सेव्ह होते. सो इथं बघू शकता तुम्ही कमेंट्स डॉट जावा हे आपला ऍक्च्युअल जावा कोड आहे, कारण आपल्या ऍक्च्युअल जावा कोडला आपण डॉट जावा एक्सटेन्शननी सेव्ह केले. आणि ज्यावेळेस आपण हे ऍक्च्युअल जावा कोडला रन करतो म्हणजेच कंपाईल करतो त्यानंतर कमेंट्स डॉट क्लास नावाच्या एक्सटेन्शननी एक बाईट कोडची फाईल तयार होते. सो हे बाईट कोडच्या फाईलमध्ये आपला ऍक्च्युअल जावा कोड कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? जावा कंपायलर म्हणजे जावा सी करतं. सो इथं तुम्ही बघू शकता आपला हा जावा कंपायलर काय करतो? आपल्या ऍक्च्युअल जावा कोडला बाईट कोडच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं, कंपाईल करण्याचं काम करतो. सो सपोज इथं एक्झाम्पल पण दिले. सपोज आपण एक हेलो वर्ल्ड नावाचा कोड तयार केला, जावा कोड आपल्या आपल्या VS कोडमध्ये. सपोज आपण आपला एक जावा कोड लिहिला हेलो वर्ल्डसाठी. सो हेलो वर्ल्ड डॉट जावा
सो डॉट जावा या एक्सटेन्शननी आपण एक कोड तयार केला, कोड लिहिला, जो की आपला ॲक्च्युअल जावा कोड आहे, जावा कोड आहे. त्या जावा कोडमध्ये आपण जावा कोड तयार केला, जावा कोड लिहिला. तर आपल्या कोडचं नाव आहे हेलो वर्ल्ड डॉट जावा. सो डॉट जावा एक्सटेन्शननी आपण आपला कोड लिहिला, कोड तयार केला. त्या ॲक्च्युअल जावा कोडने आपण जो कोड तयार केला, कोड लिहिला जावाचा, ज्याचा एक्सटेन्शन आपण डॉट जावा हे एक्सटेन्शननी सेव्ह केलं. त्यामध्ये आपण ॲक्च्युअल जावा कोड नेला. पण तो ॲक्च्युअल जावा कोडला कन्वर्ट करण्याचं काम बाईट कोडमध्ये कोण करतं? जावा कंपायलर म्हणजे जावा सी करतं. आणि तो आपला कोड कन्वर्ट झाला हेलो वर्ल्ड डॉट क्लास. या डॉट क्लास या फाईलमध्ये, या फॉर्मॅटमध्ये. सो डॉट क्लास हा जी फाईल आहे, हे फॉर्मॅट आहे, हा आपल्या बाईट कोडचा आहे. सो बाईट कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम, जावा कोडमधून बाईट कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपलं जावा कंपायलर जावा सी करतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत जेव्हीएम. जेव्हीएमचा फुल फॉर्म आहे जावा व्हर्च्युअल मशीन. सो जावा व्हर्च्युअल मशीन काय करतं? जावा व्हर्च्युअल मशीन कन्वर्ट्स बाईट कोड डॉट क्लास फाईल इंटू दी मशीन कोड दॅट इज अंडरस्टँडेबल टू कम्प्युटर. सो जावा व्हर्च्युअल मशीन काय करतं? जर आपला हा बाईट कोड तयार झालेला आहे आता, जो जावा कंपायलरनी बाईट कोडमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे आपल्या जावा कोडचं, त्या बाईट कोडला जावा व्हर्च्युअल मशीन काय करतं? जावा व्हर्च्युअल मशीन आपल्या या बाईट कोडला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं. सो आपण बघितलं जावा कंपायलर सोर्स कोडला म्हणजेच ॲक्च्युअल जावा कोडचं कन्व्हर्जन बाईट कोडमध्ये करतं. त्याच प्रकारे जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे जेव्हीएम बाईट कोडचं कन्व्हर्जन आपल्या मशीन कोडमध्ये करतो. सो आता आपली जी डॉट क्लास फाईल नावाने जी बाईट कोडची फाईल तयार झाली असेल, डॉट क्लास फाईल या नावाने जी डॉट क्लास नावाने जी आपली बाईट कोड तयार झाला असेल, डॉट क्लास नावाने जी आपली बाईट कोडची फाईल तयार झाली असेल, त्याला मशीन कोडमध्ये 0-1च्या बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपलं जावा व्हर्च्युअल मशीन करतं. सो जेव्हीएम स्टँड्स फॉर दी जावा व्हर्च्युअल मशीन. आणि आपलं जावा व्हर्च्युअल मशीन आपला जो बाईट कोड आहे, डॉट क्लास नावाने जो आपण बाईट कोड तयार केलंय, बाईट कोडचं कन्व्हर्जन मशीन कोड म्हणजे 0-1 फॉर्मॅटमध्ये, बायनरी फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम आपलं जावा व्हर्च्युअल मशीन करतं. सो फर्स्ट वन आपण जावा कोड लिहिला, त्या जावा कोडचं कन्व्हर्जन बाईट कोडमध्ये झालं, म्हणजे डॉट क्लास या फॉर्मॅटमध्ये झालं. ते काम कोणी केलं? जावा कंपायलरने केलं. आता आपला कोड बाईट कोडच्या फॉर्मॅटमध्ये, डॉट क्लास फाईलमध्ये. सो डॉट क्लास फाईलमध्ये बाईट कोड फॉर्मॅटमध्ये असणारा कोड मशीन कोडमध्ये म्हणजे बायनरी फॉर्मॅट 0-1 फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? जावा व्हर्च्युअल मशीन करतं. तर जावा व्हर्च्युअल मशीन आपल्या डॉट क्लास फाईल जी की बाईट कोड आहे त्याचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये करतो. सो मशीन कोड म्हणजे काय? तर जो आपला 0-1च्या बायनरी फॉर्मॅटमध्ये जो कोड असतो त्याला आपण मशीन कोड म्हणतो. लाईक आपण जेव्हा बी कोड हा इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहितो, तो आपल्या कम्प्युटर सिस्टमला कळत नाही, त्याला फक्त बायनरी लँग्वेज समजती, 0-1 वाली. कम्प्युटरला फक्त जी बायनरी लँग्वेज असते 0-1 वाली समजते. सो 0-1 ह्या बायनरी लँग्वेजमध्ये आपल्या कोडचं कन्व्हर्जन करण्याचं काम जावा व्हर्च्युअल मशीन करतं, जे की आपल्या सिस्टमला कम्प्युटरला 0-1ची लँग्वेज कळते. तो आता पुढे बघूया. आता आपण आपण आपला कोड बघूया. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं प्रोग्रामचं स्ट्रक्चर आहे. ह्यामध्ये पब्लिक क्लास मेन. सो आपलं पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर आहे. ह्याचा अर्थ असा होतो की आपला कोड हा पब्लिकली ॲक्सेसेबल आहे. पब्लिकली ॲक्सेसेबल आहे म्हणजे आपला कोड आपण एका फोल्डरमध्ये 2 फाईल तयार केल्या, 2 फाईलमध्ये डिफरंट कोड तयार केले, पण ते दुसऱ्या फाईलमधून पण हा कोड ॲक्सेसेबल आहे का? तर हे पब्लिक आहे, म्हणजे पब्लिक याचा अर्थ हा कोड पब्लिकली ॲक्सेसेबल आहे. क्लास नेम आपल्या क्लासचं नाव आहे मेन. त्यानंतर पब्लिक आत्ताच डिस्कस केलं ॲक्सेस मॉडिफायर आहे. स्टॅटिक आपलं कीवर्ड आहे. वॉइड आपला रिटर्न टाईप आहे. वॉइडचा अर्थ होतो मराठीत खाली. त्याचा मिनिंग असा आहे की तो फंक्शनमध्ये काहीच रिटर्न नाही करत, डायरेक्टली आपली आउटपुट विंडो असेल त्याला आउटपुट विंडोवर आउटपुट प्रिंट करतं. मेन हे आपलं फंक्शन आहे, फंक्शनचं नाव मेन आहे. स्ट्रिंग आर्ग्स आपलं स्ट्रिंग आर्ग्स हे आर्ग्युमेंट्स आहे किंवा मेथड्स आहे. त्यानंतर सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल. सो सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटेल हे आपलं आउटपुटचं स्टेटमेंट आहे आणि त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये आपण प्रतीक लिहिलेले आहे. सो आपण ब्रॅकेटमध्ये प्रतीक लिहिलेले आहे. सो प्रतीक आपण जे ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहे ना, त्याचं आउटपुट प्रतीक आलं, कारण आपण ब्रॅकेटमध्ये प्रतीक लिहिले म्हणून आपलं आउटपुट प्रतीक आलं. आपल्याला प्रतीक प्रिंट करायचं आहे आउटपुटमध्ये, आउटपुट विंडोमध्ये. सो चला पुढे बघूया. सो कमेंट्स. सो कमेंट्स बद्दल आता आपण डिस्कस करूया की कमेंट्स काय असतात. सो कमेंट्स आर यूज सो दॅट अदर्स रीडर्स अंडरस्टँड द कोड व्हॉट प्रोग्रामर राईट. म्हणजे सपोज आपण एक कोड लिहिला तर तो एका दुसऱ्यांनी येऊन तो कोड वाचला किंवा त्याला कोड काय ॲक्च्युअली कोडमध्ये काय लिहिलंय सिंपल भाषेत समजावं म्हणून आपण काहीतरी कमेंट्स लिहित असतो, जेणेकरून त्या रीडर असेल, जो वाचणारा असेल किंवा दुसरं कोणी बी आपला कोड वाचणार असेल त्याला समजेल आपण ॲक्च्युअली कोडमध्ये प्रोग्राममध्ये काय लिहिलंय. आणि हा कमेंट्स असतात, हा कंपायलर एक्झिक्यूट करत नाही, त्या फक्त एक प्रकारचे इन्स्ट्रक्शन असतात. हे सिंपल मध्ये लक्षात घ्या, कमेंट्स आर जस्ट इन्स्ट्रक्शन. सो कमेंट्स हा फक्त एक प्रकारच्या सूचना असतात, इन्स्ट्रक्शन असतात, जे की जो आपला प्रोग्राम रीड करतो, जो आपला रीडर आहे त्याला कळाव्यात म्हणून. सो कमेंट्स आर जस्ट सिंपल इन्स्ट्रक्शन. कमेंट्स हा फक्त एक प्रकारच्या सूचना
आणि इन्स्ट्रक्शन असतात, जेणेकरून जो बी आपला जो बी आपला कोड रीड करेल, जो बी आपला प्रोग्राम वाचेल, त्याला तो कोड कोणता हवा त्यासाठी कमेंट्सच्या फक्त एक प्रकारच्या सूचना किंवा इन्स्ट्रक्शन असतात. सो कमेंट्समध्ये डिफरंट टाईप आहे. पहिला टाईप आहे सिंगल लाईन कमेंट. सो आपण इथे बघू शकता आपल्या कोडमध्ये सिंगल लाईन कमेंट. सो गाईज, आपण पाहत होतो की कमेंटचे दोन टाईप्स, त्याच्यामध्ये सिंगल लाईन कमेंट येतं, मल्टी लाईन कमेंट येतो. सो बघा, आता आपण इथे कोड लिहिलेला आहे. त्या कोडमध्ये आपलं आउटपुट काय येणार आहे? प्रतीक लांडे. या आउटपुटमध्ये आपण ओनली बेसिक त्या आउटपुटमध्ये स्टेटमेंट प्रिंट करायचे, ज्याच्यामध्ये आपण लिहिले प्रतीक लांडे. आउटपुटमध्ये प्रतीक लांडे हे प्रिंट होणार आहे. सो आता तो आउटपुट रीडर आपला जो प्रोग्राम रीड करतो, जो प्रोग्राम बघणार आहे आपल्याला, त्याला समजावं म्हणून आपण इथं काय लिहिले? कमेंट लिहिले. मी त्याला कळेल की आपला आउटपुट हा येणार आहे. सो आपण ते सिंगल लाईन कमेंटने दाखवले. सिंगल लाईन कमेंट मध्ये काय असतं? दोन फॉरवर्ड स्लॅशचा वापर आपण करतो. सो इथं आपण दोन फॉरवर्ड स्लॅशचा वापर करून एक सिंगल येणार आहे, आणि म्हणून आपण दोन फॉरवर्ड स्लॅशचा वापर केलाय. दोन फॉरवर्ड स्लॅशचा वापर करून आपण सिंगल लाईन कमेंट दाखवतो. आणि जो आपल्याला मल्टी लाईन कमेंट वापरायचा असेल त्यावेळेस आपण फॉरवर्ड स्लॅश स्टार फॉरवर्ड स्लॅश याचा वापर करतो. मग आता बघू शकतो आपण हे प्रतीक लांडे जे आउटपुट येणार आहे इथं, ते आपण एखादा जो रीडर प्रोग्राम जो वाचतो, प्रोग्राम जो रीड करतो, त्याला कळण्यासाठी, प्रोग्राम जो वाचतो, प्रोग्राम जो रीड करतो, त्याला कळण्यासाठी आपण सिंगल लाईन कमेंट दाखवलेलं आहे. त्याच प्रकारे आपण हे जे आउटपुट येणार आहे ते मल्टी लाईन कमेंटनी पण एखाद्या रीडरला दाखवू शकतो. जसं की आपण इथं मल्टी लाईन कमेंटचा वापर केलाय, लाईक फॉरवर्ड स्लॅश स्टार स्लॅश फॉरवर्ड स्टार, म्हणजे ह्या फॉरवर्ड स्लॅश स्टार स्टार फॉरवर्ड स्लॅश या एक गोष्टीचा वापर करून आपण हे दाखवू शकतो की आपल्या ह्या आउटपुट, आपण जे आउटपुट स्टेटमेंट लिहिले त्याचं आउटपुट हे प्रतीक लांडे येते, हे आपण फॉरवर्ड स्लॅश स्टार स्टार फॉरवर्ड स्लॅश ह्याच्यामध्ये लिहिलेले आहे. सो ह्याच्यावरून काय सिद्ध होतं, ह्याच्यावरून काय प्रूव्ह होतं, की ह्याच्यावरून एवढंच प्रूव्ह होतं, ह्याच्यावरून एवढंच सिद्ध होतं की जे आपण कमेंट्स लिहितो, जेणेकरून जे रीडर असतात, जे आपला कोड बघतात, त्यांना ते ऍक्च्युली कळतं आपण कोडमध्ये काय लिहिलंय. सो आत्ताच आपण बघितलं की कमेंटचा वापर कशासाठी होतो, आणि कमेंट्सचे दोन टाईप, सिंगल लाईन कमेंट आणि मल्टी लाईन कमेंट आपण बघितलं. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. सो जर व्हिडिओची सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, आणि ह्याच्यानंतर आपण अजून अशी जावा लँग्वेजची सिरीज कंटिन्यू करणार आहोत. एक एक कॉन्सेप्ट एकदम डेप्थमध्ये शिकणार आहोत. सो आय होप तुम्हाला ही सिरीज आवडत असेल. सो सिरीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं की असे कंटिन्यूस व्हिडिओ अपलोड करत राहू, आणि तुमच्यासाठी एकदम असं एकदम प्रीमियम कंटेंट फ्रीमध्ये अपलोड करत राहू. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करा, आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला मग भेटूया जावा लँग्वेजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.